चंदगडचं पाणी कर्नाटकच्या घशात, मानसिंग खोराटे यांचा आरोप. खोराटे पाटील कलगीतुरा रंगणार, राजकीय वर्तुळात चर्चा. पाणी हेच चंदगड तालुक्याचं वैभव आहे आणि तेच पाणी आपलं लोकप्रतिनिधी कर्नाटकच्या घशात घालणार आहेत असा आरोप करीत त्या लोकप्रतिनिधींनी प्रथम चंदगड मतदारसंघातले प्रश्न सोडवावेत असा सज्जड दम भरला आणि आमदार राजेश पाटील यांच्या भूमिकेला मानसिंग खोराटे यांनी विरोध केला. आता महाराष्ट्राचं पाणी कर्नाटकला देण्याच्या मुद्द्यावरून मानसिंग खोराटे आणि आमदार राजेश पाटील यांच्यात कलगीतुरा रंगण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चंदगड तालुक्याचं पाणी बेळगाव आणि संकेश्वरला देण्याचा जो घाट अत्यंत चुकीचा आहे. तालुक्यातील सुरू ते ढेकोळी सारख्या गावांना अद्याप पाण्याअभावी तडफडावं लागतंय. पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था या गावांची झाली आहे असं बोलून मानसिंग खोराटे यांनी आमदार राजेश पाटील यांच्या भूमिकेला तिलारी धरणाचं पाणी मार्कंडेय नदीमार्गे बेळगाव आणि संकेश्वरला देण्याच्या मुद्द्यावरून विरोध केलाय. अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा. माझ्या इथं पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची कमतरता असतेवेळी केवळ राजकीय मायलेज घेण्यासाठी कोणतरी आमचे लोकप्रतिनिधी जातात, कर्नाटकमध्ये बसतात. कर्नाटकमध्ये कोणाचे बसतात? जगदीश शेट्टारांचे. जगदीश शेट्टार कोण आहेत? विरोधी पक्षातले आहेत. जगदीश शेट्टार आज काय करू शकणार आहेत? काही अधिकार नाही आहेत त्यांच्याकडे. खरंच पेपरला बातमी द्यायची मोठीच्या मोठी की आम्ही जगदीश शेट्टारांच्या बरोबर बसलो आणि धरणं बांधणार, आम्ही पाणी बेळगावला देणार. अरे तुम्ही आमदार चंदगडचे आहात की बेळगावचे आहात? अगोदर तुम्ही चंदगडला काय पाहिजे आहे ते बघा. चंदगडच्या माणसाच्या आशा आकांक्षा पुरवा आणि मग तुम्ही बेळगावचा विचार करा. काहीतरी उगाच पेपरमध्ये बातमी देण्यासाठी बातम्या करायच्या आणि असल्या लोकांच्याकडे जायचं की ज्यांच्याकडे काही अधिकारच नाही आहेत. ह्या गोष्टीला अजिबात अधिकार नाही आहे, अजिबात अर्थ नाही आहे. हा केवळ एक आमच्या आमदारांनी केलेला केविलवाना प्रयत्न आहे, जेणेकरून मी काहीतरी करतो हे दाखवायचं. ह्या केविलवाना प्रयत्नाला आपली जनता बळी पडणार नाही. इथं ज्या मूलभूत गरजा आहेत, एक साधं हॉस्पिटल नाही आपल्या इथं. तुम्ही मोठ्या मोठ्या लाखो कोटीच्या हजारो कोटीच्या गोष्टी करताय. एक 5, 25, 50 कोटीचं हॉस्पिटल तुम्हाला आणता आलं नाही आणि तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी प्लीज करू नका. माझे तुम्हाला विनंती आहे की काहीतरी लोकांना उपयोगी पडेल असं काहीतरी करा. आणि हे झालेलं नाही आणि मला नाही वाटत त्यांच्याकडून होईल. आणि केवळ ते करण्यासाठी मी राजकारणाच्या